वेलकम टू MBD पॉडकास्ट. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात आपण एका वेगळ्याच कल्पनेने करूया. म्हणजे आपण एका अशा राजाची कल्पना करूया जो इतका दानशूर आहे की तो कोणालाही काहीही मागितल्यास ते देण्याचं अगदी ठाम वचन देतो. शांतपणे विचार केला तर ऐकायला हा एक अगदी परिपूर्ण आणि आदर्श राजा वाटतो, हो ना? अगदी बरोबर. पण हिंदू पौराणिक कथांच्या खोलात जाऊन पाहिलं तर असं तुला जे हवे ते माग हे वचन देणारा नेहमी एका खूप मोठ्या जाळ्यात अडकतो. हो, आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना, हे जाळे मागणाऱ्यासाठी नसते, तर ते खुद्द त्या वचन देणाऱ्या राजासाठीच असते. अरे अच्छा. आणि याच विषयावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण देवदत्त पटनायक यांच्या एका अतिशय रंजक पुस्तकाचा आधार घेणार आहोत. होय, 7 सिक्रेट्स ऑफ विष्णू हे ते पुस्तक. आणि या पुस्तकातील 4थ्या प्रकरणावर म्हणजेच त्रिविक्रमाचे रहस्य किंवा ट्रिविक्रमास सिक्रेट वर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. एक्झॅक्टली. आणि एका अत्यंत कटू पण वास्तववादी सत्याला आपल्याला सामोरे जायचे. ते सत्य म्हणजे मानवी इच्छा या अमर्याद आहेत, परंतु आपली संसाधने म्हणजेच रिसोर्सेस नेहमीच मर्यादित असतात. आणि हाच मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला बळी नावाच्या असुर राजाच्या कथेत प्रवेश करावा लागतो. आता बळीराजा हा असुर होता आणि साधारणपणे असुर हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एक क्रूर किंवा विध्वंसक प्रतिमा उभी राहते. पण पुस्तकात बळीराजाचं वर्णन खूप वेगळं केलंय ना. हो ना, तिथेच तर या कथेची खरी गोळी दडलेली आहे. बळी हा एक सामान्य असुर अजिबात नव्हता. तसं पाहिलं तर तो अत्यंत थोर, दानशूर आणि धर्माचे काटेकोरपणे पालन करणारा राजा होता. म्हणजे त्याच्या राज्यात प्रजा खऱ्या अर्थाने सुखी होती तर? अगदी. त्याच्या राजवटीत एक प्रकारची परिपूर्णता आली होती. त्याने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर ताबा मिळवला होता. बापरे, तिन्ही लोकांवर? होय, पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की त्याने हे सर्व कोणत्याही क्रूरतेने किंवा रक्तपाताने जिंकले नव्हते. त्याने हे सर्व आपल्या सद्गुणांनी जिंकले होते. तो इतका दानशूर होता की त्याच्या दारातून कोणी कधी रिकामे हाताने परत जात नसे. आणि त्याच्याच याच लोकप्रियतेमुळे खुद्द देवांनाही त्याची भीती वाटू लागली होती. बरोबर. देवांचा राजा इंद्र आणि इतर देव स्वर्गातून पळून गेले, कारण बळीराजा त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सक्षम शासक ठरला होता. आणि मग हे भयभीत झालेले देव मदतीसाठी थेट भगवान विष्णूंकडे धाव घेतात. पण इथे माझ्या मनात एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा आक्षेप आहे किंवा प्रश्न आहे म्हणा ना. सांगा ना, कोणता प्रश्न? जर बळी इतका चांगला, न्यायी आणि प्रजेची काळजी घेणारा राजा होता, तर विष्णूने त्याच्याविरुद्ध पाऊल का उचलले? म्हणजे एका चांगल्या राजाला थांबवण्याचं कारण काय असू शकते? हाच तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि पुस्तकातील या प्रश्नाचं उत्तर अतिशय मार्मिक आहे. कसं आहे ना, विष्णूंचा उद्देश बळीला मारणे हा नव्हताच, कारण बळी मनाने अत्यंत शुद्ध होता. बर, मग अडचण कुठे होती? अडचण त्याच्या विचारसरणीत होती. बळीची एक खूप मोठी वैचारिक चूक होत होती. त्याला प्रामाणिकपणे असे वाटत होते की जर त्यांनी जगातील सर्व सजीवांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तर जगात सर्व काही सुरळीत होईल. हे ऐकायला खूप उदात्त वाटतं, पण याचा व्यावहारिक अर्थ काढला तर लक्षात येतं की बळी एका भ्रमात जगत होता. अगदी बरोबर. तो हे पूर्णपणे विसरला होता की मानवी इच्छा या इन्फिनिट आहेत, म्हणजेच अमर्याद आहेत. एका इच्छेची पूर्तता झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म घेते. हो ना, पण दुसरीकडे आपली संपत्ती आणि संसाधने मात्र फायनाईट म्हणजेच मर्यादित आहेत. एक्झॅक्टली. त्याचा दानशूरपणा चांगल्या हेतूने प्रेरित असला तरी तो एका चुकीच्या गृहीतकावर आधारित होता. आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विष्णूंना बळीला याच वास्तवाची जाणीव करून देणं गरजेचं होतं. अच्छा. आणि म्हणूनच विष्णू एका लहान ब्राह्मण बटूच्या म्हणजेच वामन अवतारात बळीसमोर प्रकट होतात. हो, वामन जेव्हा बळीच्या यज्ञमंडपात येतो तेव्हा बळीराजा नेहमीप्रमाणे त्याला म्हणतो, हे ब्राह्मणा, तुला काय हवे ते माग, मी तुला जे हवे ते देईन. जे हवे ते देईन हे तर एखाद्या कोऱ्या चेकवर सही करून समोरच्या व्यक्तीच्या हातात देण्यासारखं झालं. हो ना, तुम्हाला वाटत असतं की तुमच्या खात्यात भरपूर संपत्ती आहे, पण समोरचा माणूस त्या चेकवर कितीचा आकडा टाकणार आहे हे तुम्हाला कसं माहीत असणार? अगदी खरंय. आणि वामनाने त्यावर काय मागितले? तर फक्त 3 पावलं जमीन. आता विचार करा, एका महान चक्रवर्ती राजाकडे फक्त 3 पावली जमीन मागणं हे ऐकायला किती क्षुल्लक वाटतं. बळीलाही तेच वाटले आणि त्याने लगेच होकार दिला. पण तिथे एक व्यक्ती अशी होती जिने या लहानग्या वामनाला ओळखले होते, असुरांचे गुरु शुक्राचार्य.
मला तर ते आजच्या जगातल्या एखाद्या फायनान्शियल ॲडवायझर सारखे वाटतात. फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे कसं? म्हणजे जसं एखादा हुशार आर्थिक सल्लागार करारातील अटी आणि शर्ती बारकाईने वाचतो आणि आपल्या बॉसला एका फसव्या करारावर सही करण्यापासून रोखतो, अगदी तसंच शुक्राचार्यांनी केलं. खूपच अचूक उपमा दिलीत तुम्ही. शुक्राचार्यांना समजले होते की हा साधा ब्राह्मण नाही तर प्रत्यक्ष विष्णू आहे. ते घाईघाईने बळीला बाजूला नेतात आणि सावध करतात. ते दान देण्यास स्पष्ट नकार द्यायला सांगतात. पण बळी शब्दाला जागतो. दिलेले वचन पाळणे हाच त्याचा धर्म असतो. हो, आणि इथे कथेचा एक खूप रंजक तांत्रिक टप्पा येतो. दान पूर्ण करण्यासाठी कमंडलूतील पाणी हातावर सोडून संकल्प पूर्ण करणे आवश्यक असते. हां, आणि शुक्राचार्य पाहतात की बळी ऐकत नाहीये, तेव्हा ते एक भन्नाट युक्ती करतात. ते स्वतःचे रूप लहान करतात आणि त्या कमंडलूच्या तोटीत जाऊन बसतात, बरोबर, जेणेकरून पाणी बाहेर येऊच नये आणि तो करार तिथेच थांबावा. पण विष्णूंना हे समजते. ते काय करतात तर एक दर्भाची म्हणजे एका पवित्र गवताची काडी घेतात आणि कमंडलूच्या तोटीत खुपसतात. बापरे. मग ती काडी शुक्राचार्यांना लागते का? हो, ती काडी थेट आत बसलेल्या शुक्राचार्यांच्या एका डोळ्याला लागते आणि वेदनेने ते एक डोळ्याने आंधळे होतात. अरेच्या. ते वेदनेने बाहेर उडी मारतात. तोटी मोकळी होते, पाणी वाहते आणि करारावर शिक्कामोर्तब होते. आणि पाणी खाली पडताच पुढच्या क्षणी जे घडते ते तर कल्पनेच्या पलीकडचे. तो लहानगा वामन अचानक आपले रूप वाढवायला सुरुवात करतो. होय, एका क्षणात तो संपूर्ण ब्रह्मांड व्यापून उरणारा महाकाय त्रिविक्रम बनतो. त्रिविक्रम म्हणजे ज्याने 3 पावले टाकली. पहिल्या पावलात त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापली. अगदी बरोबर. आणि दुसऱ्या पावलात त्याने संपूर्ण स्वर्ग व्यापला. आता तिन्ही लोक संपले होते. मग विष्णूंनी बळीला विचारले, आता सांग, माझे तिसरे पाऊल मी कुठे ठेवू? या क्षणी बळीला नक्कीच मोठा धक्का बसला असेल. तेव्हा अत्यंत नम्र झालेल्या बळीने स्वतःचे मस्तक पुढे गेले आणि विष्णूंनी आपले पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात ढकलले. बरोबर, जे असुरांचे योग्य स्थान होते. पण मला इथे एक सखोल प्रश्न विचारायचा आहे. या संपूर्ण महाकाय रूपाचा, त्या त्रिविक्रमाचा खरा अर्थ काय होता? विष्णूंना नक्की काय दाखवायचे होते? त्रिविक्रमाचे हे महाकाय रूप बळीला हे दाखवून देण्यासाठी होते की कोणताही राजा, मग तो कितीही दानशूर असो, तो कधीही लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत नाही. म्हणजे मानवी हाव ही अमर्याद आहे, हेच ना? एक्झॅक्टली. विष्णूची ती 3 पावले म्हणजे प्रत्यक्ष तिन्ही लोक होते. आणि तरीही ते इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नव्हते. बळीला स्वतःच्या मर्यादा समजण्यासाठी इच्छांचे हे महाकाय स्वरूप प्रत्यक्ष पाहणे गरजेचे होते. अच्छा, म्हणजे याचा निष्कर्ष असा निघतो की कोणालाही तुला जे हवे ते देईन असे म्हणणे हा दानशूरपणा नसून तो एक प्रकारचा सुप्त अहंकार आहे. अगदी 100% बरोबर. आणि देवदत्त पटनायक यांनी पुस्तकात या अहंकाराचा एक अतिशय चमकदार पॅटर्न दाखवला आहे. तो कसा? जेव्हा जेव्हा एखादी शक्तिशाली व्यक्ती तुला हवे ते माग असे म्हणते, तेव्हा तेव्हा महाभयंकर आपत्ती कोसळते. याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणजे जसं दशरथाने कैकेयीला 2 वर दिले आणि तुला हवे ते माग असे सांगितले. बरोबर. आणि त्याचा परिणाम काय झाला? रामाला वनवास घडला. हो ना. आणि शंतनू राजाने जेव्हा गंगेला वर दिला तेव्हा त्याला स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्या मुलांना बुडताना पाहावे लागले. अगदी तसेच युधिष्ठिरानेही द्यूत खेळण्याचं आमंत्रण स्वीकारले आणि समोरच्याला हवं तसं खेळण्याची मुभा दिली. त्याचा परिणाम म्हणजे पांडवांनी सर्वस्व गमावले. बापरे. म्हणजे आपण आपल्या क्षमतेचा अतिरेकी अंदाज लावतो आणि एक अशक्य असे वचन देऊन बसतो आणि त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागते. हो, पण या बळीच्या कथेत एक अतिशय सुंदर आणि रंजक गोष्ट आहे. विष्णूंनी बळीला पाताळात ढकलले नक्की, पण त्याचा विनाश केला नाही. खरंच? म्हणजे त्याला मारून टाकले नाही? नाही, त्यांनी त्याला पाताळाचे राज्य दिले. इतकेच नाही तर पुढच्या युगात स्वर्गाचा राजा होण्याचं वरदानही दिले. अरे वा, हे तर खरोखरच आश्चर्यकारक आहे. आणि ऐका ना, विष्णू स्वतः बळीच्या महालाचे द्वारपाल म्हणजेच रक्षक म्हणून उभे राहिले. बापरे. म्हणजे विष्णूंनी बळीच्या वैचारिक चुकीला त्रिविक्रम रूप घेऊन सुधारले, पण त्याच वेळी त्याच्या प्रामाणिकपणाचा आणि सचोटीचा पूर्ण आदरही केला. तर अगदी तसंच. आणि या कथेचा आजच्या जगातल्या एका खूप मोठ्या सणाशी थेट संबंध आहे. तुम्हाला माहित आहे का? कोणता सण? केरळमध्ये दरवर्षी साजरा होणारा ओणम हा सण. तो याच बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. अच्छा,
म्हणजे ओणमचा आणि बळीराजाचा असा संबंध आहे तर? होय, अशी आख्यायिका आहे की वर्षातून एकदा बळी आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळातून पृथ्वीवर येतो. आजच्या काळातही लोक आपल्या या लाडक्या राजाच्या स्वागतासाठी ओणमच्या दिवशी घराचे दरवाजे उघडे ठेवतात. किती सुंदर आणि भारावून टाकणारी परंपरा आहे ही. पण या सर्वांवर विचार करताना मला एक खूप वेगळा संदर्भ आठवतोय. कोणता संदर्भ? ही कथा फक्त पुराणापुरती मर्यादित नाहीये. आधुनिक काळातील कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजेच मॉडर्न वेलफेअर इकॉनॉमिक्स याला ती थेट जोडली जाते असं मला वाटतं. हा खूपच अचूक विचार आहे. कारण आपण सर्वांना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून देऊ शकतो ही कल्पना अर्थशास्त्रात नेहमीच कोसळते. हो ना. म्हणजे जर आपण बळीराजाची तुलना आजच्या काळातल्या एखाद्या चांगल्या हेतूने काम करणाऱ्या सरकारशी केली तर चित्र अगदी स्पष्ट होते. बरोबर. अनेकदा सरकार लोकांना अवाढव्य आश्वासने देते, म्हणजेच ओव्हर प्रॉमिस करते. सर्वांना मोफत गोष्टी देण्याचं आश्वासन देते. आणि सरकारकडे असलेला पैसा हा मर्यादित असतो. मग जेव्हा ते सर्वांना सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अर्थव्यवस्था अडचणीत येते. एक्झॅक्टली. आणि मग त्रिविक्रम हा वास्तवाचा तो क्षण बनून समोर येतो. तो अचानक येतो आणि म्हणतो, थांबा, आता बास झाले. बापरे. म्हणजे त्रिविक्रम हा अर्थव्यवस्थेतील तो वास्तवाचा आरसा आहे जो दाखवून देतो की तुमची क्षमता मर्यादित आहे. हे आज समजले. म्हणूनच अशा कथांच्या खोलात जाणं आवश्यक असतं. नक्कीच. या सखोल चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार नक्कीच द्यावासा वाटतो. सांगा ना. त्रिविक्रमाचं रहस्य हेच आहे की तुमचा दानशूरपणा कितीही मोठा असो, तुमचं साम्राज्य कितीही अफाट असो, मानवी इच्छा नेहमीच त्याहून मोठ्या असणार. अगदी खरंय. आपण स्वतःला किंवा इतरांना कितीही दिले तरी ते कधीही पुरेसे पडणार नाही. आणि म्हणूनच लोकांना खऱ्या अर्थाने तृप्त करण्याचा एकमेव मार्ग त्यांना अधिक देणे हा नसून त्यांच्या इच्छा कशा मर्यादित ठेवाव्यात हे शिकवणे आहे. किती सुंदर आणि शांतपणे विचार करायला लावणारा हा निष्कर्ष आहे. याच एका सखोल विचारासोबत आजची आपली ही चर्चा आपण इथेच थांबूया. होय. आपण वेळ काढून या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार नक्की करा. इफ यू वॉन्ट नेक्स्ट पॉडकास्ट, देन प्लीज सबस्क्राईब युअर चॅनल NV पॉडकास्ट.